राज्यातला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे तो मोठ्या संकटात सापडलेला आहे। एक आहे CCI आणि जिनर्स असोसिएशन यांच्यामध्ये निविदा प्रक्रियेमधून वाद आहे। दुसरीकडे अतिवृष्टीमुळे कापसामध्ये जे आर्द्रता जी आहे ती 35 ते 40% पोहोचलेली आहे आणि CCIचा जो निकष आहे तो फक्त 12% आहे। म्हणजे CCI केंद्र सुरू झालं तरी शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जाणार नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज कवडीमोल भावाने आपला कापूस विकतोय। महाविकास आघाडी सरकार असताना 10,000 रुपयाला कपाशीचा रेट तिथं गेला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि नंतर मग केंद्र सरकारने कपाशी इम्पोर्ट करण्याचा निर्णय तिथं घेतला। आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर अमेरिकेला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्याला हे सरकार मारत आहे। अमेरिकेतून आता कापूस हा इम्पोर्ट करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे। मग कपाशीचे भाव हे वाढत नाहीत आणि हे 3 वर्ष वाढत नाहीत। त्यामुळे कपाशीचा शेतकरी सोयाबीनचा शेतकरी 3 वर्ष झालं आर्थिक संकटामध्ये आहे आणि याच्यातच आता हे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी आल्यामुळे अजून शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं वाढ झालेली आहे। पण सरकार याबाबतीत कुठेही निर्णय घेताना दिसत नाही। खरं तर केंद्र सरकारला ठणकावून सांगायला पाहिजे होतं की तुम्ही काय अजिबात इम्पोर्ट करू नका आणि त्याच्यातच हे जे काही कॉटन फेडरेशन ऑफ इंडिया आहे आणि यांच्यातला वाद म्हणजे दुष्काळात 13वा महिना आला असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे सरकार केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं आहे, राज्य सरकारलाच माहीत नाही काय चाललं आहे आणि त्याच्यातच या ज्या काही फेडरेशन आहेत त्यांच्यामधला वाद। त्यामुळे होतं आहे काय की पुढं सगळ्या गोष्टी ढकलल्या जातात आणि त्यामुळे अजून अडचण आमच्या शेतकऱ्याला तिथं येते। आणि दुसरी मदत जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा मांडत होतो की आपले जे काय विमा कंपनीचे निकष आहेत 5 ट्रिगर आहेत त्यातले 4 ट्रिगर तुम्ही कमी केलेत हे चालणार नाही। खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होऊ शकतं। पत्ते खेळणारे मंत्री त्यावेळेस तिथं होते, उत्तर थातूर मातूर दिलं, हवेत उत्तर दिलं, आम्हाला पैसे वाचवायचे सरकारला असं सांगितलं आणि हे 4 ट्रिगर काढल्यामुळे कपाशीचे जे शेतकरी आहेत त्यांना आत्ता विमा कंपनीकडनं 54,000 रुपये मिळाले असते आणि विमा जे सोयाबीन आहे 51,000 मिळाले असते, कांद्याला 56,000 मिळाले असते। पण फक्त 4 ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याला काही तिथं मदत मिळणी जाणार नाही। म्हणजे दुसऱ्या बाजूला सरकार मोबदला देत नाही, नुकसान भरपाई देत नाही आणि तिसऱ्या बाजूला फक्त विमा कंपन्याला खुश करण्यासाठी जे ट्रिगर काढले त्यात मात्र 20,000 कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं विमा कंपनीचे ट्रिगर काढल्यामुळे झालं आणि त्याला पूर्णपणे जबाबदार हे राज्य सरकार आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील जे त्यांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री असतील किंवा दोघं उपमुख्यमंत्री असतील कॅबिनेटमध्ये मी हा मुद्दा उपस्थित करेल आणि पणन महासंघामार्फत कापसाची खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न करेल। ठीक आहे, पण करा, लवकर करा। आत्ताच शेतकरी अडचणीत आहे आणि आत्ता तुम्ही झोपेतून जागा होता। जेव्हा केंद्र सरकार इम्पोर्टचा निर्णय घेतात तेव्हा तुम्ही चुरीचाप होता। आता तुम्हाला खरेदी करायची तर करा, पण लवकर करा। आता उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतात हे बघावं लागेल। एकतर 50,000 रुपये मदत पर हेक्टर शेतकऱ्याला या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे ही तुम्ही देणार आहात का हे जाहीर करा। कर्जमाफी तुम्ही करणार आहात का हे जाहीर करा। ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करणार आहात। ठीक आहे, ओला दुष्काळ करता येत नसेल ते जे काही निकष आहेत ते 20-22 निकष आहेत त्याच्यामध्ये भरपूर काही मुद्दे आहेत ते तुम्ही किती पूर्ण करणार हे सांगा आणि आमच्या मजुराला सुद्धा तुम्हाला मदत द्यावी लागेल। दादा मनोज जरांगे पाटील म्हणताय कडू झाला शेतकऱ्याचा, आता दिवाळी तोंडावर आहे। असं असताना काल जी माहिती समोर आली की मुख्यमंत्र्यांनी मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला नाही, तर कुठेतरी सरकार जे आहे ते उदासीन वाटतंय का दादा शेतकऱ्यांच्या? कसं आहे, मंत्रालयामध्ये कशा बाबतीतल्या चर्चा होतात तर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम द्यायचं आणि त्याच्याचबरोबर शक्ती मार्ग आहे त्याला अजून 20,000 कोटी कसे वाढून देता येईल, त्यातून या सगळ्या पक्षांना नफाखोरी तिथं होईल असंच काम या सरकारमध्ये चाललं आहे। एक तर मराठी छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने तिथं मरत आहेत, आत्महत्या करत आहेत। दुसऱ्या बाजूला शेतकरी मजूर कष्टकरी अडचणीत आहेत, युवांना नोकऱ्या नाहीत आणि याच्यातच आता जी काही शेतीची परिस्थिती आज झाली त्या बाबतीत म्हणजे सरकार या बाबतीत उदासीन आहे। कुठलाच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला नाही आणि ते सांगतो तुम्हाला, गुजरातला जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा चक्रीवादळ 22ला आलं होतं, गुजरातली सुद्धा प्रस्ताव पाठवला नव्हता, पण केंद्र सरकारने न प्रस्ताव पाठवता ॲडव्हान्समध्ये NDRFचे 1000 कोटी पाठवले होते। महाराष्ट्राने काय कोणाचं घोडं मारलं आहे? आणि ते एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 8 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 1,00,000 कोटी रुपये GST भरलेला आहे आणि तोच आज आमचा शेतकरी आज अडचणीत आहे। त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर मग कुठेतरी हेच म्हणावं लागेल, इलेक्शनच्या आधी नुसती आश्वासनं दिली, मतं मिळवली, वापर केला आणि आता वापर करून तुम्ही सोडून देत आहात। दादा मनोज जरांगे पाटील म्हणतायत की अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू आहे पवार कुटुंब संपवण्यासाठी। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून एक मोठं षडयंत्र सुरू आहे, त्यांना वडोट्टीवर नावाचा एक नवा भिडू भेटलाय। त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल ती माहिती त्यांनी उघड करावी असं काय असेल, कारण लोकांमध्ये तर दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब
हे मुद्दामून काही लोकांना हाताशी धरून हे अजितदादांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला हे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतायत. हेच आहे, भाजपच्या जवळ जो जातो तो हळूहळू राजकीय दृष्टिकोनातून संपवतो, असं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गुलाबराव पाटलांनी युतीमध्ये असलेले मंत्री गुलाबराव पाटील हे विनवणी करतायत भाजपला की ज्या निवडणुका आहेत तुम्ही त्या युतीमध्ये घ्या, जर या युतीमध्ये निवडणुका झाल्या नाही तर कार्यकर्ते मरतील, अशी विनवणी त्यांना करावी लागते. त्यांचं कुणी ऐकत नसेल म्हणून कदाचित विनवणी करावं लागतील. पूर्वी आपण जर बघितलं महाविकास आघाडीमध्ये मोठे नेते होते, ते सांगायचे आणि बऱ्यापैकी कामं तिथं होत होती. आता त्यांना विनवणी करावी लागते. आता वेगळं ते 100% लढणार आहेत, कारण का भाजपला ही लिटमस टेस्ट घ्यायची आहे की आपण वेगळं लढलं तर काय होतं, कुठं आपल्याला अडचणी येतात. म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला त्या पद्धतीने राजकीय रणनीती हे आपल्याला आखता येईल असा हेतू भाजपचा असल्यामुळे हे 100% वेगळे लढतील असं वाटतं. प्रांजल केवलकर प्रकरणात 1.5 तास रोहिणी खडसेंची चौकशी झाली आज पुन्हा. आता दुर्दैव असं की जी काय घटना घडली, अनेक लोकांना माहिती ती कुठेतरी सेटअप होता. त्या सेटअपमध्ये मुद्दामून त्या कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या. तिथं धमक्यासुद्धा दिल्या होत्या. हेही अंदाजे आज रोहिणीताईंचं काय तिथं विचारपूस केली हे आपल्याला बघावं लागेल. उद्या जाऊन खडसे साहेबांना सुद्धा बोलवलं जाईल. म्हणजे कुठं ना कुठंतरी बहुजन समाजाच्या नेत्यांना उगाचच अडकून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो आहे. म्हणजे सरळ तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही म्हणून तुम्ही मागून कुठंतरी हे इलेक्शन अधिक त्या नेत्यांना संपवून नाही तर त्यांना अडचणीत आणून तुम्ही लढतायत असं आपल्याला म्हणावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.